पडता जडभारी दाशी आठवारी मग तोने दीक्षिणा आळघाली सुदर्शन नामाच्या चिंतने बारा वाटा पडती विघ्ने मग तोने दीक्षिणा आळघाली सुदर्शन तुका मने प्राण करा देवाशी अर्पण मग तोने दीक्षिण आळघाली सुदर्शन योंत प्रविश ममाचमी मां प्रसुप्ता संजीव शक्तिधर स्वधामा अन्यशास्त्रचरण श्रवणा तुगादि प्राणानो भगवते पुरुषाय तुभ्यं परम करुण ब्रह्मानंदं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तमस्यादिलक्षणम् एकमितिविवरवचनं सर्वधी साक्षीभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तन्नमामि। ओम नमो ज्ञानेश्वराय करुणाकरा दयाळा तुमचा अनुग्रह धरो पावन धरो चराचरी जयंती केली स्मरण होय सकल विद्यांचे अधिकरण तेची बंधू श्रीचरण श्री गुरूंचे ते नमस्कार आता आये हनुमंत आये पडता जड भारी दाशी आठवारी मग तोने दीक्षिणा आळघाली सुदर्शन। हॅलो करण्यात आवाज केली साऊंड आवाज करण्यात आवाज आहे ज्ञानांच्या योगांचे मायबाप ज्यांनी गीतेवरती ब्रह्मानंदाची लहर प्रगट केली गीतालंकार नाम ज्ञानेश्वरी ब्रह्मानंद लहरी प्रगट केली वारकरी संप्रदाय
भव्यदिव्य इमारत आहे। या इमारतीचा पाया जर कोणी रचलेला असेल तर ध्यानार्थ ज्ञानोबरानं वारकरी संप्रदायाचा पाया रचला। ज्ञानदेवराजीला पाया उभारले देवालया पैठण निवासी शांतीवरून एकनाथ महाराज वारकरी संप्रदायाचे खांब झाले, आधार दिला आणि देवनिवासी श्रीमंत संत वैराग्य शिरोमणी जगद्गुरु तुकाराम महाराज या वारकरी संप्रदायाचे कळस झाले। तुका झाला अशी कलशस्थानी परमार्थाच्या उत्तुंग शिखरावर पोहोचलेले तुकोबार थोडा जाड आवाज अजून कमी करता होतो, भास कमी करत आवाज थोडं कमी करा। अभंग तुकाराम महाराजांचा छोटासा अभंग आहे। या अभंगामध्ये तुकाराम महाराज एकदा अभंगाचा भाव तुम्हाला सांगून जातो। मानवी जीवनामध्ये कितीही जरी मोठं संकट आलं त्यावेळेला माणसानं नेमकी काय केलं पाहिजे या दृष्टिकोनातून जगद्गुरु तुकोबारायांचा अत्यंत महत्वाचा अभंग आहे। या अभंगामध्ये जगद्गुरु तुकोबाराय सांगतात प्रारब्धाचं जे दुःख असतं ते मोठं दुःख वजनदार भारदस्त असतं आणि अशा संकटातून आपल्याला कोण वाचू शकतं याचा विचार सांगत असताना जगद्गुरु तुकाराम महाराज सांगतात की दाशत्वानं परमात्म्याची भक्ती आपल्या जीवनामध्ये असेल तर परमात्मा आपल्याला त्याचा क्षीण होऊ देत नाही, त्रास होऊ देत नाही, आपलं रक्षण करत असतो। भगवंताच्या नामाने येणारे अनेक विघ्न संकट 12 वाटेनं निघून जात असतात। की भगवंताच्या नामाची अलौकिक अशा प्रकारची शक्ती आहे, महात्म्य आहे। त्या नामाचं श्रेष्ठत्व वर्णन करत असताना महाराज म्हणतात भगवंताच्या नामाने काय होणार नाही, पण ती भक्ती ते नामस्मरण कसं असलं पाहिजे त्याचा विचार सांगत असताना तुकोबाराय सांगतात तुका म्हणे प्राण करा देवाशी अर्पण। याचा अर्थ आत्महत्या नाही बर का। या म्हणण्याचा अर्थ असा आहे की जेवढं प्रेम या जगामध्ये माणसाचं आपल्या प्राणावरती आहे तितकं प्रेम भगवंताच्या नामस्मरणावरती असलं पाहिजे, तेवढं प्रेम आपलं देवावर असलं पाहिजे, त्याला भगवान आपल्यावरती कृपा करत असतो असा अभंगाचा भाव आहे। सेवेला प्रारंभ करण्यापूर्वी अल्पसा परिहार देणं गरजेचं आहे। या ठिकाणी सालाबादाप्रमाणे याही वर्षी जवळजवळ 41 वर्ष आहे असंही म्हणायला हरकत नाही। आमच्या जन्मापासूनचा हा सप्ताह आहे। एवढी दिव्य परंपरा आपल्या गावामध्ये अध्यात्माचं अलौकिक असं हे धर्म व्यासपीठ गेल्या अनेक काळापासून आपण अनुभवत आहोत। अनेक थोर साधू संत मंडळींचा या कार्यक्रमासाठी आशीर्वाद आहे। भक्त शिरोमणी मारुतरायाच्या कृपा आशीर्वादाने हरिभक्तीपरायण कुंजाजी महाराज पिंपळगाव पेठ यांच्या कृपा आशीर्वादाने कचरू महाराज आहे, मधुकर महाराज पारनेरकर ज्यांचं या ठिकाणी गणपतीचं एक मोठं अधिष्ठान आहे, विष्णुगिरीजी महाराजांचे कृपा आशीर्वाद आहे आणि पत्रिकेवरती मार्गदर्शक म्हणून आमचे सगळ्यांचे जीवलग मित्र आणि या परिसराचं शान आहे, या तालुक्याची शान आहे, जिल्ह्याची शान आहे। आमची शिरोडकर माऊली आहे, भगवान महाराज, अजबराव महाराज, विष्णू महाराज, शास्त्री महाराज ही सगळी मंडळी या ठिकाणी गेल्या अनेक काळापासून आपल्या गावावरती प्रेम करतायत। या कीर्तनासाठी मला अत्यंत सुंदर गोड अशी साथ करणारे खरं तर पहिल्यांदा मला असं वाटतंय की आपल्या गावाला कोटी कोटी धन्यवाद द्यावे लागेल। विशेषतः तरुण मंडळ भाविक मंडळी कीर्तनाला उपस्थित आहे त्याचा एक आनंद वाटतो। या कीर्तनासाठी मला जी गोड अशी साथ करणारी गुणीजन मंडळी आहेत तर मला असं वाटतं त्यांना आता गायनाचार्य म्हणणं सुद्धा चुकीचं आहे। त्याचं कारण आहे की या महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्राच्या बाहेर टीव्हीच्या माध्यमातून युट्यूबच्या माध्यमातून युवा कीर्तनकार माझे जीवलग मित्र गेल्या अनेक काळाचा आमचा संबंध आहे ते आमचे हरिभक्तीपरायण भगवान महाराज गाडेकर आणि आता आपण ज्यांची चाल श्रवण केली तेही महाराष्ट्रातील एक सुप्रसिद्ध गायक आहेत, कीर्तनकार आहेत आणि सगळ्यांची लाडकी आहेत, हे की नाही। आमचे हरिभक्तीपरायण जिल्हा महाराज बनकर महाराज आहे, प्रदीप महाराज
त्यांना गोड अशी साथ करणारे आणि माझ्या बरोबर आलेले एक महाराष्ट्रातील नामवंत गायक संगीत विशारद अलंकार आमचे हरिभक्ती परायण तुकाराम महाराज राऊत आहेत. आणि आपल्या या परिसराचं एक अत्यंत सुंदर गोड असं आमचे मित्र हरिभक्ती परायण अमोल महाराज, गोड असा आवाज आहे. या सगळ्यांना मृदंगावर अत्यंत गोड अशी साथ करणारे आणि अलीकडच्या काळामध्ये वारकरी संप्रदायाचं अध्यात्माचं अलौकिक असं काम ज्यांनी हातामध्ये घेतलेलं आहे ते आमचे मित्र हरिभक्ती परायण ताल सम्राट मृदंग सम्राट उमेश महाराज ठोबरे महाराज. अत्यंत गोड अशी साथ आहे. आपण सगळी मंडळी द्यावे तेवढे धन्यवाद. खरं म्हणजे तुम्हाला कमी आहे. गोड अशी साऊंड सिस्टम ती आमच्या परिसरातली आहे, आमच्या तालुक्याचे आहे. परमानंद सिस्टम रामनगर अर्थात मंडप आहे, लाईट सिस्टीम, या सगळ्या गोष्टी कार्यक्रमासाठी तितक्यात महत्वाच्या असतात. उपस्थित सर्वच गावकरी भजनी मंडळी असेल, परिसरातील असेल, आता सगळ्यांचं नाव मला माहीत नाही, महिला मंडळी सुद्धा भरपूर आहे. कार्यक्रमासाठी अजूनही खाली बसलेली मला असं वाटतं पत्रिकेवरती ज्यांचा नामोल्लेख सुद्धा आहे की ज्यांनी हा सप्ताह सुरुवात केला. आणि आनंद या गोष्टीचा आहे की ज्या काळामध्ये परमार्थ खरं म्हणजे आपण मी रोज सांगतो आपण लई भाग्यवान माणसं आहोत, आपल्याला त्रास नाही राहिला. अमोल महाराज पहिलं विको ट्रबल हे असला काही प्रकार नव्हता, एक असा करणा आणि बस एक माईक, बाकी त्याचा विषय नव्हता. इतक्या कठीण काळामध्ये आल्यानंतर थोडीशी चर्चा झाली म्हणजे कचरू बाबा म्हणले महाराज अशा परिस्थितीमध्ये आम्ही हा परमार्थ सुरू केला. म्हणजे या सप्ताहाचं खरं म्हणजे ते खोड आहे की त्यांनी कठीण काळामध्ये हा परमार्थ लोकांना, ज्या वेळेला कीर्तन सप्ताह भजन पारायण या गोष्टी माहितीच नाही, जुन्या काळापासून निस्वार्थ पद्धतीनं हा परमार्थ टिकून राहिला पाहिजे हा प्रयत्न ज्या ज्या लोकांनी केला. या परिसराचं एक आमचं या सप्ताहाचं एक नेतृत्व ते म्हणजे बाबा सुद्धा कीर्तनाला उपस्थित आहे. सगळ्यांना मनापासून धन्यवाद देतो. जास्त वेळ कीर्तन करणार नाही, लवकर पण सोडणार नाही. आपले ठरलेल्या वेळेत कीर्तन होईल, तुम्ही काही चेरी पाडू नका, धरून आणल्यावर काही बसू नका, आहे की नाही. कदाचित आता इथं बरीचशी मंडळी, आता आमचे तर हे तर आहेच, पण बरीचशी मंडळी तुमच्या गावाला मला असं वाटतं मी पहिल्यांदाच आलो, परिसरात अनेक गावाला आलो, आज पहिल्यांदा तुमच्याही गावामध्ये येण्याचा योग प्राप्त झाला. आल्यानंतर चर्चा झाली, वाडी म्हणलं की असं वाटतं की छोटस गाव असलं पाहिजे, आहे की नाही. परंतु आपण नेहमी म्हणत असतो की दिसण्यावर जायचं, आहे की नाही. जपले का दिसण्यावर जायचं नाही, तुम्ही पाहताय मला नाही काय काय लोक दिसण्यावर जातात म्हणून सांगायला, आहे की नाही. आमचे प्रदीप महाराज सुद्धा दिसायला छोटेसे आहे पण मूर्ती लहान पण कीर्ती महान, आहे की नाही. असे गायक असले का मग मलाही आनंद वाटतो, नाही कळलं का तुम्हाला. म्हणजे एक सारखेपणा त्याच्यामध्ये वाटत असतो. खरं म्हणजे काही काही लोकांना उगा असं वाटतं बरं का, असे काही काही कलाकार लोक असतात ते सप्ताहाच्या कीर्तनाच्या मंडपाच्या बाहेरून अंदाज घेतात उभं राहून. काय कीर्तन ऐकायला हरकत नाही बा, पण बाबा कस काय मंडपाच्या बाहेरून अंदाज घेते. जर कधी तब्येतीनं हाईटनं बरं वाटतं तर लोक म्हणतात बरं वाटतंय, नाही का नाही. काय काय लोक लांबून अंदाज घेते, आज काय मजा वाटत नाही, गेलेलं बरं राहील, लक्षात घ्या. पण खरं म्हणजे हा गैरसमज आहे. 1400 वर्षाचे चांगदेव महाराज आणि छोट्याशा मुक्ताबाई, पण 1400 वर्षाचे चांगदेव महाराज ज्या वेळेला चांगदेव महाराजांना साक्षात्कार झाला की नाही, त्यावेळेला छोट्याशा मुक्ताबाईच्या चरणी लोटांगण घेऊन साक्ष द्यावा लागली.
नाही हरकत नाही. उमेश महाराजांचा पखवाज, आमचे भगवान महाराज, जेव्हा जेव्हा तुमच्या मनाला असं कुठेतरी आनंद वाटला की बिंदास टाळी वाजा, काही हरकत नाही. त्यांना काय होतं, तो मलाही झोप येत नाही आणि मला पण येणार नाही, आहे की नाही. अत्यंत गोड आवाज आमचं भगवान महाराजांचं, बुलंद आवाज आहे. खरं म्हणजे मी नेहमी सांगत असतो, कीर्तनाची मजा त्यावेळेला कीर्तनामध्ये असे गाणारे असले पाहिजे, आमच्या महाराजांसारखे वाजवणारे असले पाहिजे, ऐकायला कोणीच नसलं पाहिजे. मग काय माणसाला कीर्तन सांगता काय, तुम्ही पण पाहिजे ना, आहे की नाही. त्यावेळेला मजा, जेवणाची मजा कधी पाकवायला चांगली असली पाहिजे, वाढणारे उदार असले पाहिजे, खाणारा दवाखान्यातून यायला असला पाहिजे, नाही ना, तूही चांगला असला पाहिजे. त्यावेळेला मजा. गुरुपुत्र झालो मुक्ताईचा. मी तुम्हाला सांगत होतो दिसण्यावर जायचं गरज नाही. 1400 वर्षाचे चांगदेव महाराज परंतु छोट्याशा मुक्ताबाईच्या चरणी लोटांगण घेऊन साक्ष देतात की खऱ्या अर्थानं गुरुपुत्र झालो, हे की नाही. अर्थात काही गोष्टी दिसण्यावर जायचं काही काम नाही. अत्यंत सुंदर तुमच्या गावाच्या नावावरून विषय निघाला, आहे की नाही. छोटस गाव वाटतंय, 2 शब्दांमध्ये वाडी. असं वाडी म्हणलं की असं वाटतंय, पण मला आल्यानंतर कळालं की परिसरातलं जवळपास सगळ्यात मोठं गाव आहे, असंही म्हणायला हरकत नाही. आणि मंडप तर दुसऱ्याच दिवशी भरला मंडप, आहे की नाही. पंचक्रोशीत गावही मला असं वाटतं जवळजवळ आहे. नक्कीच सप्ताहामध्ये अत्यंत सुंदर कीर्तन या सप्ताहामध्ये सुद्धा आहे. त्यामुळे नक्कीच मंडपात आपल्याला जागा पूर्ण आणि असं वातावरण आहे. पुन्हा एकदा तुम्हाला सगळ्यांना धन्यवाद देतो की एवढं सुंदर तुम्ही नियोजन केलं. काही सूचना कीर्तनामध्ये अत्यंत महत्वाच्या आहेत. कीर्तनामध्ये कोणी उठून जायचं नाही, जायचं असेल तर आत्ताच जायचं, अजिबात हरकत नाही. दुसरी महत्वाची गोष्ट, कीर्तनामध्ये कोणी बडबड करायची नाही. अजून महत्वाची गोष्ट, कीर्तनामध्ये आपल्या मोबाईलची बेल बंद ठेवायची, कुणाचाही मोबाईल वाजता कामा नाही. अजून महत्वाची गोष्ट, कीर्तनामध्ये कोणी झोपायचं आहे की नाही. आता तर सध्या कामाचे दिवस आहेत, दिवसभर शेतात काम असते आणि अशा पिरियड मध्ये आपला हा सप्ताह आहे, पण ती बी पुन्हा 9 ते 11 आहे की नाही. अर्थात म्हणजे ही वेळ आपली झोपण्याची असते. मी नेहमी सांगत असतो, कीर्तनात झोप येतच नाही कळलं. कीर्तनामध्ये झोप येतच नाही, मग झोपेत कीर्तन येत, म्हणजे झोपायची वेळ असते आणि अशा झोपेच्या वेळेमध्ये हे कीर्तन आहे. पण सांगत असतो, जागर करण्यासाठी कीर्तन आहे, म्हणून कीर्तनामध्ये झोपायचं नाही. लक्षात ठेवा, अत्यंत महत्वाची गोष्ट, कीर्तनामध्ये कोणी झोपायचं नाही. तुम्हाला सांगू का, तुम्ही अनुभव घेऊन पहा, आमचा रोजचा अनुभव आहे. आणि किती सांगू द्या, पण 2-3 जण असे तरी सापडतात ते झोपल्याशिवाय ऐकाय राहतच नाही. हे तुम्हाला पण माहिती आहे. बरं, त्याला उठवलं कधी ना कीर्तनामध्ये, कीर्तनाला आले का झोपायला आले, झोपणारा ते आपल्याला सांगते शेजारच्याला डोळून कीर्तन ऐकतो. मी जागीचे डोळून कीर्तन ऐकतो. तुम्हाला सांगतो, खरं बोललं तर काय व्हा, गळ्यात माळ असू द्या आणि मला सांगा, तुम्ही गळ्यात माळ असू द्या खरं बोलत, मग मला सांगा. कधीच खरं बोलणारे काय धोरण असेल अजून तरी काही मला कळालं नाही, पण कीर्तनात झोपणारा माणूस कधीच खरं बोलत नाही. मी त्या खानदेश मध्ये भगवान महाराज मालेगावकडे कीर्तनाला गेलो होतो. एक माणूस कीर्तनामध्ये टाळ घेऊन, एक भजन्या कीर्तनात टाळ घेऊन उभा राहिला, उभं राहून झोपायला लागला. लक्ष देऊन ऐका. आणि मी म्हणलं, हे पडलं. म्हणलं, बाबा तुम्हाला झोप येत असेल तर खाली बसा. ती मला म्हणे, महाराज एका आजकालचा टाळकरी दिसलो काय. म्हणलं नाही उभं, राहिलो उभं. कोणतीला धरून ढोलक्या हाणाचं काम चालू होतं. ढोलक्या हाणून हाणून समुद्राच्या अंगावर उमेश महाराज पड. मग तरी खरं बोलायला पाहिजे होतं की नाही, मग तरी खरं बोलायला पाहिजे होतं की नाही.
हा मी म्हणलं बाबा झोपले काय म्हातार म्हणणे नाही उलटीच दिसत खरं बोललं तर मग काय जागा करण्यासाठी कीर्तन झोपायचं नाही अत्यंत महत्वाची गोष्ट ज्या ज्या वेळेला भजन होईल हाताने टाळी वाजवायची मुखानं परमात्म्याचं नामचिंतन करायचं लक्षात ठेवा आधुनिक काळ आहे विज्ञान युग आहे प्रगतशील राष्ट्र आहे आणि या सगळ्या कालावधीमध्ये आपण हे सगळं करतोय याचा काय संबंध आहे भजन कीर्तन देव धर्म गंध माळ वारी सप्ताह पारायण मला या सप्ताहामध्ये अजून एका गोष्टीचा आनंद वाटला वाडीकर मी तुम्हाला सांगून जाईल अजून एका गोष्टीचा मला आनंद वाटला या सप्ताहामध्ये वाटतं पारनेरकर महाराज ज्ञानेश्वरी भाव कथा सांगतायत आणि ज्ञानेश्वरी पारायण चालू आहे यावरून एवढं कीर्तनात ध्यानात ठेवा गावकरी मंडळी काय बोललो मी तुम्हाला याकरता विशेष धन्यवाद देईल म्हणलं नाही का कीर्तन की ज्ञानेश्वरी आणि अलीकडच्या काळामध्ये सप्ताह याचा दूर दूर पर्यंत संबंध नाही राहिला तुम्हाला कळलं नाही काय माहिती हे जवळ जवळ बंद झालं जुन्या काळात ते सत्य होते की नाही ते जुन्या काळातले कीर्तनकार मंडळीस गावकरी मंडळी त्यांना सांगायचे आमच्या गावात तुम्हाला तारीख द्यायची पण तुम्हाला संध्याकाळी 4 वाजेपासूनच यावं लागणार ज्ञानेश्वरीवरती तुम्हाला आठवत असेल जुने लोकांना आहे की नाही प्रवचन करावं लागणार त्याच्यानंतर तुम्हाला हरिपाठ म्हणावं लागणार हे जरा बारके नाही का कीर्तन आणि मग रात्री तुमचं कीर्तन होणार सकाळी मग तुम्हाला आम्ही निवून स्वाटणार लक्षात आलं का तुम्हाला जुन्या काळामध्ये होतं योगायोगानं त्या प्रवचनाची जागा आता जवळपास कथेनं घेतली ठीक आहे कशाने घेतली अलीकडच्या काळामध्ये कथा एक नाही तुमच्या भेवपूरला फार मोठी कथा असते इथं बाजूला आहे की नाही एकदा आलो तुम्ही कथेनं ती वेळ घेतली त्यामुळं ज्ञानेश्वरी आणि सप्ताह याचा दूर दूर मी पत्रिका ज्या वेळेला बघितली त्यावेळेला मला या गोष्टीचा एक आनंद वाटला की ज्ञानेश्वरी आपल्या वारकरी संप्रदायामध्ये जे ग्रंथ प्रमुख मानलेले आहेत जे आदर्श मानलेले आहेत त्या ग्रंथाद्वारे वारकरी संप्रदायाचा प्रचार प्रसार हा गगनापर्यंत जाऊन भिडला आणि अनेक देशांना आदर्श घ्यावा अनेक गोष्टीचा शोध लागावा स्वतः भगवान परमात्म्यानं 2 मिनिटं याच्यावरती मुद्दा म्हणून तुम्हाला सांगतो की स्वतः भगवान परमात्म्यानं स्वतःच्या मुखाने ज्या वेळेला अर्जुन संकटामध्ये पडतोय त्यावेळेला संकटातून बाहेर पडण्यासाठी जगाचा पाप युद्धाच्या प्रसंगामध्ये कुरुक्षेत्रावरती भगवान गीता सांगतायत ठीक आहे नाही किती अध्याय बरोबर नाही 18 अध्याय आणि 700 श्लोकामध्ये भगवान अर्जुनाला युद्धासाठी प्रवृत्त करतायत या जगातलं कोण आपलं आहे आणि कोण आपलं नाही हा मोह घालवण्याचं काम करतायत अर्जुना करता भगवान परमात्मा गीता सांगतायत लक्षात ठेवा परंतु ती गीता सर्वसामान्याला कळावी या दृष्टिकोनातून ज्ञानोबरायानं त्या गीतेचं भाष्य केलं बारके नाही का बरं हे काही मी बोलतोय एवढं सामान्य गोष्ट नाही कदाचित तुम्हाला इथून पुढे 7 दिवसातही कोणी सांगणार नाही विशेष धन्यवाद तुमच्या वाडीकरला या करता दिले ज्ञानेश्वरी आणि भगवद्गीता एवढं सामान्य नाही गीता संस्कृत असेल पण कळत नसेल आमचे नाथ महाराज सांगतात तुम्हाला गीता शब्द जरी येत असेल आणि त्याचा जरी तुम्ही जप केला तरी तुम्हाला या जगामध्ये पुन्हा पुन्हा जन्माला मरणाला यावं लागणार नाही गीता नुसतं गीता गीता असं जरी म्हणलं ना तरी महाराज सांगताय पुन्हा जन्माला यावं लागणार नाही एवढी गीता महान आहे गीता अर्जुना करता सांगितली हे सगळ्या जगाला माहिती आहे पण ज्ञानेश्वरी गीतेचं भाष्य आहे तुमच्या लक्षात येते ना काय बोलतो तुम्ही ज्ञानेश्वरी पारायण करताय त्या ज्ञानेश्वरीमध्ये अगोदर गीतेचा श्लोक येतो
आणि त्याच्यानंतर भाष्य येतं, त्याच्यानंतर ओव्या येतात. विषय सांगू तुम्हाला, ऐका ना, या गोष्टी काळाची गरज आहे म्हणून तुम्हाला आवर्जून सांगतो. हा, आपल्याला गीता पाहायला सापडते म्हणून नाही का, जाणकार लोक आहे. गीता ही आपल्याला पाहायला सापडते, पण कुठे तुम्ही बोलत राहा, आपले भांडण नाही बांधणे. गीता सापडते कुठे? सच कहूंगा, बरोबर आहे. न्यायालयामध्ये आहे की नाही, कोर्टामध्ये सच कहूंगा, सत्य शिवाय. आणि त्या न्यायाधीशाला येड्याला कळायला पाहिजे, ज्याच्या हातात गीता देऊ राहिलं त्याला गीता ग्रंथ आहे का पुस्तक आहे याची अक्कल आहे का? किती सोपं गणित आहे ते. ज्याच्या गळ्यात माल नाही त्याला गीता काय करणार आहे? बरोबर आहे. ऐका ऐका, आशाच्या हातात गीता, ते बिनधास्त शपथ खातात, त्याला काय माहिती काय याच्यामध्ये. प्रथमतः हे ध्यानात घ्या, इथं हात ठेवून खोट्या शब्द खाल्ल्या जातात. त्या न्यायाधीशाला कळायला पाहिजे, तुला गीता येते का, तुला गीता माहिती का. दुर्दैव या देशाचं असं आहे, ती गीता कोर्टात ठेवल्या जाते. ती गीता एवढी महान आहे, ती जर शाळेमध्ये राहिली ना, पुढचं वाक्य ऐका, घरी घेऊन जा, पुन्हा महाराज तिला कोर्टात ठेवायची गरज राहणार नाही. कळलं तर बरोबर काय बोललो आहे का नाही. ती जर शिकण्यासाठी असेल, जगात महान ग्रंथ, छोटासा ग्रंथ गीता आहे, पण जगाला कसं धर्म नीतीचा व्यवहार ज्या ग्रंथाला पुरेपूर वाचलेला आहे, त्या ग्रंथाचं नाव गीता आहे. आणि त्या गीतेचं भाष्य मला असं वाटतं याची सांगायची गरज नाही, फक्त मुद्दा तुम्हाला सांगणार आहे. त्या गीतेचं भाष्य म्हणजे 9000 ओव्यामध्ये ज्ञानोबरायण ज्ञानेश्वरी सारखा ग्रंथ तयार केलेला आहे. 9000 ओव्याचा ग्रंथ आहे. पुढचा आहे का, त्या ज्ञानेश्वरीमध्ये सुद्धा असं म्हणतात 56 भाषा आहे. किती भाषा आहे? 56 भाषा. त्याचा पुन्हा मी विस्तार नाही करणार, सरळ सरळ अर्थ आहे. त्याला 56 भाषा येतात, त्याला ज्ञानेश्वरी कळते आहे की नाही. ज्याला 56 भाषा येतात त्याला ज्ञानेश्वरी कळते. आपल्याला किती भाषा येतात ज्याच्या त्यानं घरी गेल्याच्या नंतर पडल्या पडल्या पाहून घ्या आहे की नाही. आपल्याला किती भाषा येतात ज्ञानेश्वरी नाही. तुमचं काय असो, मी खरं सांगतो तुम्हाला, जे फेटा बांधून कंबर बांधून तुमच्या पुढे उभे आहे ना, यातल्या जवळजवळ 95% लोकांना सुद्धा ज्ञानेश्वरी कळत नाही. काय म्हणलो मी, असे 2-5% लोक असेल या जगामध्ये, या महाराष्ट्रात, या देशात की ज्यांना ज्ञानेश्वरी कळते. काहींना वाचता येते, त्यांना व्यासपीठ चालत आहे, त्यांना वाचता येते. पण हरकत नाही महाराज, आम्हाला कळत नाही, मग आम्ही पारायण का करावा? त्याचं उत्तर आहे, ते भगवंताच्या मुखातले उद्गार आहे. श्रद्धेनं, भावनेनं, प्रेमानं आपण जर ते वाचन करत असेल तर ज्ञानोबा साक्षात भगवान आपल्यावरती कृपा मी पहिल्यांदा तुमच्याकडे आलोय बरं का. मला काय तुमच्या गावाला कसं कीर्तन लागते फारसं काही माहित नाही, नाही तर काय काय लोक गावाच्या अलीकडेच भेटतात आम्हाला. ज्या गावाला कीर्तन असतं ना, ती गावाच्या अलीकडेच भेटायला येते. महाराज तुमचं कीर्तन आहे का? आता कीर्तन होऊन द्या कधी. आता काय कुस्ती खेळायची का? लक्षात येतो. महाराजाला काही आचारसंहिता आहे, परंपरा आहे. दुर्भाग्याची गोष्ट आहे, समाज डोळ्यावरती पडदा टाकून चालतोय की काय असं वाटतंय. खरं म्हणजे ऐका,
असा विचित्र काळ आलेला आहे. सध्या कीर्तन परंपरा ही धोक्यात आहे असं कधी कधी मला वाटतंय. का? त्याचं कारण आहे, काही एक विशिष्ट परंपरा असते, त्या परंपरेनं आपण चाललं पाहिजे. अभंग आहे, त्याला भाव आहे, त्या पद्धतीनं आपण बोललो पाहिजे. कृपा करी हरी जिन्या महाराजांनी पूर्ण प्रमाण दिलं. भगवान परमात्मा आपल्यावरती कृपा करत असतो, म्हणून या सगळ्या गोष्टी आपण केल्या पाहिजे. काय गंमत आहे, काय काही लोक म्हणते महाराज आम्ही वाचतो, ऐका म्हणलं नाही का, डबल सांगणार नाही. काही लोक म्हणते आम्ही वाचतो पण आमच्या ध्यानात राहत नाही. हे तुम्हाला कळत असं मी काय बोलतो. असे बरेच लोक आहे महाराज. तुम्ही नंतर स्टेजच्या खाली उतरलं ना, असे काही काही लोक त्यांना काही विचारून घ्या, काय पण सांगता येतं, पण इथं उभं राहिलं का डोक्यातच येत नाही महाराज. मला नाटकाचा अनुभव असं, जुन्या काळात नाटकं व्हायचे, आता जवळजवळ नाही राहिले, हे की नाही. नाटकातले लोक माहिती ना आपल्याला, त्यांच्या पाठीमागे एक जण पडद्याच्या पाठीमागून पुस्तक घेऊन सांगायला राहतात आणि ते पाठ करायलाच राहते. एक कोण त्यांचं चालू राहते, पण एखाद्या जर नाही आठवलं की ते पाठीमागून ते पडद्याच्या मागून त्याला मागून सांगत राहत. त्याला माहीत नसतो पण याला ऐकायला जात राहत. तुम्हाला कळलं ना, काही काय ते ध्यानात राहत नाही. एक जण ते स्टेजवर आलं आणि त्याला पुढचं आठवणच नाही, ते एवढंच म्हणायचं, हा कशाचा प्रकार आहे, हा कशाचा प्रकार आहे, हा कशाचा प्रकार आहे. इकडं पाय तिकडं पाय इकडं पाय, ते पाठीमागचं पुस्तक घेऊन चहा प्यायला गेलो तुम्हाला, आणि याला पुढचं काही ध्यानात येईल, हा कशाचा प्रकार आहे. ते ऐकणारातलं एक जण उठला ते मला, हा नीट पाठ नाही केल्याचा प्रकार आहे, बाकी कशाचा. महाराज एक सांगेल तुम्हाला, खरं म्हणजे आम्हाला शिकलेली मंडळी विचारत असतात. जे जास्त शिकलेले लोक आहेत ते कधी कधी आम्हाला विचारतात, महाराज अहो तुमचं शिक्षण काय झालं. आणि जवळपास दुर्भाग्य आहे की आमच्या कीर्तनकार मंडळीचं जवळजवळ शिक्षण हे कमीच असतं, फार काही नाही. आता आहे शिकलेले लोक, पण जुन्या काळात आमच्या संस्थेचाच नियम होता. तुम्हाला हे माहिती की नाही काय माहिती, पण आमच्या संस्थेचाच नियम होता, तुम्हाला जर आमचं हे कीर्तन शिकायचं असेल तर तुम्हाला शाळा शिकता येणार नाही. म्हणून जुन्या काळातले लोक जवळजवळ शिकलेली महाराज लोक सापडणार नाही. ते आता नवीन शिकू देत आहेत म्हणून शिकलेले लोक आहेत. जुन्या काळात तसं नव्हतं. मी एवढ्या करता सांगतोय तुम्हाला, किती दुर्भाग्याची गोष्ट आहे. पण तरी सुद्धा हे सगळं काय शक्य होतं त्याचं उत्तर मी तुम्हाला सांगतोय. कृपा करी हरी दयावरी. परमात्मा आपल्यावरती कृपा करत असतो, म्हणून या गोष्टीला फार मोठं महत्व आहे. वाचन सुद्धा आमच्या संप्रदायामध्ये अत्यंत महत्वाचा एक भाग आहे. म्हणून या ठिकाणी भावकथा सुद्धा महाराज करतायत. तुमच्या गावाला सुद्धा धन्यवाद देईल. जगातल्या कुठल्याही प्रश्नाचं उत्तर आपल्याला ज्ञानेश्वरी मध्ये सापडणार, आणि जगातल्या कुठल्याही प्रश्नाचं उत्तर तुम्हाला जगद्गुरु तुकोबारायांच्या गाथामध्ये सापडणार. मी नेहमी सांगत असतो, कोणताही प्रश्न असू द्या, कोणालाही विचारायची गरज नाही, पण तुम्ही रोज जर गाथा वाचत असाल तर गाथ्यात तुम्हाला तुमच्या मनातल्या कोणत्याही प्रश्नाचं उत्तर भेटणार, यात मात्र शंका नाही. कारण काय, त्याचं कारण आहे जगद्गुरु तुकोबारायांचा गाथा सुद्धा चारी वेदाचा सार. काय काय म्हणते 5वा वेद म्हणजे तुकोबारायांचा गाथा आहे, अजिबात नाही बरं. 4 वेदाचा सार म्हणजे जगद्गुरु तुकोबारायांचा गाथा आहे. गाथ्यातल्या एका अभंगाचा, एका शब्दाचा विचार करण्याच्या अगोदर एका अक्षराचा जरी विचार केला ना, तरी मी तुम्हाला सांगून जाईल की जगद्गुरु तुकोबारायांची गाथा सुद्धा किती श्रेष्ठ आहे. एका एका
शास्त्र निर्माण झाले असेल, सप्ताह सुरू झाला असेल, पारायण सुरू झालं असेल, त्या सगळ्यांचा माध्यम सार जर काय असेल ना तर ध्यानात ठेवा. आज एक मुद्दा माझ्या डोळ्यापुढे आहे. कोणतंही संकट माणसाच्या जीवनामध्ये आलं तर त्या माणसानं काय करावं. संकट म्हणजे काय, अनेक समस्या आहे, अनेक दुःख आहे. या सगळ्या गोष्टीतून आपल्याला कुठेतरी बाजूला जाता आलं पाहिजे, त्याच्यातून आपल्याला दूर होता आलं पाहिजे. महाराज आम्ही याकरता काय केलं पाहिजे. मला शेवटचा मुद्दा सांगेल बघा. हे सगळं जीवनामध्ये आपण करत असेल ना, त्याचा एकमेव उद्देश आहे तुमचा माझा सगळ्यांचा प्रयत्न एकूण जर कशासाठी चालला असेल तर मला असं वाटतं काय उत्तर आहे बोला ना. हे सगळं कशासाठी आहे याचं उत्तर फक्त एवढं आहे की आम्हाला सुख समाधान मिळालं पाहिजे. आणि महाराज सांगतात की त्याच्याशिवाय भेटू शकत नाही. म्हणून आपण नेमकी या जगामध्ये काय करावा. महाराज सांगतात परमात्म्याशिवाय जीवनामध्ये सुख नाही. नवे नवे त्याच्याशिवाय जीवन हे कधी आपलं पूर्ण होऊ शकत नाही. बारके नाही का. नदी भरपूर मोठी आहे पण किंमत कधी असते बोला ना. पाणी असेल तर आहे की नाही. भरपूर मोठं झाड आहे पण किंमत कधी असते बोलत राहा. फळ असेल तर झाडाला किंमत आहे, फळ नाही त्या झाडाला किंमत नाही. बारके नाही का. पाणी नाही त्या नदीला किंमत नाही. लक्षात आलं की नाही. सोपं सांगू तुम्हाला. भलं मोठं डोकं आहे मेंदूच नाही. डोक्याला कमी नाही पण त्याला काय नाही मेंदूच नाही. मला असं वाटतं त्या डोक्याला किंमत नाही. तसे जीवनामध्ये सगळं आहे पण महाराज म्हणतात देव नाही. आपल्याही जीवनाला शून्य किंमत आहे. ध्यानात ठेवा. परमात्म्याशिवाय या जगामध्ये आपल्याला सुख भेटू शकत नाही. जगाचा विचार आपण जर केला ना तर ऐका ना. जो देखे सो दुखिया बाबा सुखिया कोई नहीं रे. सुखिया सुखिया कोई नहीं रे. सुखिया ब्रह्मा विष्णु शंकर जिन्हें सृष्टि जनाई कबीरा कबीरा Thank you.
खरं म्हणजे कीर्तनामध्ये सुद्धा पहिल्याचा तेव्हा जुन्या काळात एवढं काही नव्हतं आहे की नाही. आता मी बऱ्याच दिवसापासून जवळजवळ 20 वर्षाचा कालावधी आहे. पहिले एवढंसं काही लोकांना गायन वगैरे इतकं काय कळत नव्हतं. पण आता मोबाईलमुळं TV-मुळं आहे की नाही, त्या काळात काय करायचं, पण आता सगळ्या गोष्टी करतात. कीर्तन झाल्याच्या नंतर आमच्या महिला मंडळ सुद्धा घरी जात असताना रस्त्यानं चर्चा करतात, कस काय झालं कीर्तन. ती बाई म्हणत असते दुसरी, नाही चांगलं सांगितलं पण बाबाला ना गळात नव्हता, तो काय घरी ठेवून आला होता. लक्षात आलं की अर्थात स्वर आता सगळ्यांना कळायला लागलं. स्वर ताल या सगळ्या गोष्टी, कोणाला गायन आवडतं, कोणाला विनोद आवडतं, कोणाला कथा आवडते, हे की नाही. सांगणाऱ्याचे ऐकणाऱ्याचे अनेक प्रकार आहेत. त्यामधून एक मधला मार्ग आमचा असतो की जवळपास कोणी नाराज नाही झालं पाहिजे. ज्याला जे पाहिजे ते थोडं 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 तरी आपण देण्याचा प्रयत्न केला पाहिजे, हा भाग आहे. तरुणांना छत्रपती शिवाजी महाराजांची अपेक्षा असते, महिला मंडळाला एखाद्या कथेची अपेक्षा असते, भजनी मंडळाला गायनाची अपेक्षा असते. नाही कळत तुम्हाला, हे की नाही. कोणाला कशाची आशा, कोणाला कशाची आशा, हे प्रत्येकाचं गणित ठरलेलं असतं महाराज. आवड प्रत्येकाची भिन्न असते, आहे की नाही. ऐका ना, ऐका ना, लोकांना सगळ्या गोष्टीची अपेक्षा राहते, सांगणारी एकटं राहते. हा, हे लक्षात येईल तुमच्या. अपेक्षा वेगवेगळ्या भिन्न आहेत, सांगणारी एकटं राहतं. मग त्याने व्हायरल फाशी घ्यायची, आहे की नाही. या सगळ्या जरी अपेक्षा असल्या तरी काय सगळ्यांना सगळं देव कधी काही देत नसतो. त्यातल्या त्यात प्रयत्न असतो बघा. याला बोलणार असू द्या. खरं म्हणजे सप्ताह आपला त्यांच्या करता आहे. नशीब ते एवढ्या टाइम जागी झाले. झालं
माझा एक मधला मार्ग राहतो की जेणेकरून आपण सगळ्यात थोडं तरी आपण द्यायचा प्रयत्न केला पाहिजे, कुणीच नाराज नाही झालं पाहिजे, है की नाही? कारण आपण हा आनंद करतो या सगळ्या गोष्टी जर करत असेल ना तर सगळ्यांना थोडं आपल्याला ज्याला जे पाहिजे ते थोडं मिळालं पाहिजे. बघा तुम्ही मधला मार्ग कसा असतो. एक उदाहरण सांगतो, तुम्हाला कळलं तर बरं होईल, डबल सांगणार नाही. एका माणसानं बघा पेपरला जाहिरात दिली, चिल्या महाराज एका पेपरला जाहिरात दिली, जो कोणी मला नवीन गोष्ट सांगेल, तुम्ही म्हणलं नाही का त्याला मी 10,000 रुपये देईन, असं त्यानं पेपरला जाहीर केलं. लोक म्हणले चला राव इकडे पाऊस सुधरू द्याय ना, मग 10,000 रुपये भेटणार आहे. कुठं राहतो? भोकरदनला. ते कुठे राहते, कोणत्या कॉलनीमध्ये, सगळं काही पत्ता वगैरे, लोक तिथं जायचे. म्हणलं नाही का डबल सांगणार नाही. ते इतकं चॅप्टर होतं, एवढं हुशार होतं, ते काय करायचं माहितीये, टाइमपास म्हणून कोणाला आलं का नवीन गोष्ट सांगायची, नवीन नाही सांगा अगोदर गोष्ट सांगायला लावायचा. म्हणलं नाही का पूर्ण ऐकून घ्यायचा, ऐकून झालं का मग सांगायचा. येत मला माहितीच आहे. आणि त्याचं वाक्य होतं, जो नवीन गोष्ट सांगेन, ऐका बरं का पुढे गंमत आहे, तर त्याला मी 10,000 रुपये देणार. अशी त्यांना हजारोनं वाटी लावली. त्यांना असं म्हणतात शहराला सव्वाशे भेटत असतो. त्याला एक जण भेटला तसा, तो म्हणला साहेब तुम्ही 10,000 रुपये देणार? मला नक्की देणार. म्हणला आपल्याला विश्वास नाही, एकदा काढून ठेवा. त्यानं 10,000 रुपये काढले, त्याच्या समोर ठेवले. तो म्हणला साहेब नवीन गोष्ट तुम्हाला सांगतो, काही काळापूर्वीची गोष्ट आहे. तुमचे वडील आमचे वडील चांगले मित्र, आमच्या वडिलांची परिस्थिती चांगली होती, तुमच्या वडिलांची परिस्थिती नाजूक होती. तेव्हा तुमचे वडील आमच्या वडिलांकडे आले, त्यांना 20,000 रुपये नेले आणि ते तसेच नेले. ज्याला कळलं त्याला धन्यवाद, ज्याला नाही कळलं त्याला सकाळी कळू दे. तुम्हाला नाही कळलं, ही गोष्ट तुम्हाला माहिती नाही, घातले पैसे गेले निघून, असं तिथे. दुःख निवृत्तीसाठी आणि सुखप्राप्तीसाठी जीवनातल्या संकट दुःख समस्या निघून जावा, महाराज याकरता आम्ही काय केलं पाहिजे? जगद्गुरु तुकोबाराय सांगतात ऐका, डोंगर एवढा भयंकर तरी ओझ दुःख जीवनामध्ये प्राप्त झालं, त्यावेळेला माणसानं धीर न सोडता आपण काय केलं पाहिजे? अभंगाच्या प्रथम चरणात
अत्यंत सुंदर म्हणजे अमोल महाराज अभंगाच्या प्रथम चरणामध्ये प्रवेश करत असताना तुकोबाराय सांगतात, मी अभंगाची पार्श्वभूमिका तुम्हाला सांगत होतो. कितीही मोठं दुःख आलं पडता या शब्दाचा अर्थ होतो प्रारब्ध रूपानं कर्मानं येणारं जे दुःख आहे. वजनदार जड म्हणजे वजनदार भार म्हणजे वजन. केवढं मोठं दुःख आलं तरी माणसानं या जगामध्ये काय केलं पाहिजे, दाशी आठवावा हरी. कितीही मोठं संकट आलं, केवढंही मोठं दुःख आलं तर सगळ्यात मोठं दुःख कोणतं असतं, प्रारब्धाचं जे दुःख असतं ते सगळ्यात मोठं दुःख असतं. जे दुःख कोणालाही महाराज चुकत नाही, सगळ्यांना माहिती आहे. कर्माचा भोग हा कोणालाही चुकत नाही. जगाचा बाप जरी असला तरी कर्म कुणालाही चुकत नाही, आहे की नाही. आपल्याला सगळ्यांना प्रमाण पाठवत आहे, ठीक आहे. कर्मे दशरथ वियोगे मेला, कर्मे श्रीराम वनवासा गेला, कर्मे रावण क्षय पावला, वियोग घडला सीता देवी. कर्मे मनमत झाला राख. जे दुःख आहे की नाही ते देव असला काय, देवाचा बाप असला काय, कुणी जरी असलं की नाही, कर्माचं दुःख कुणालाही चुकत नाही. त्यांना ठेवा, ते दुःख माणसाला भोगावंच लागतं. याच्यात मात्र शंका आहे. तुम्हाला सगळं जवळजवळ कीर्तन बाकीचं पाठवत आहे की राजा दशरथाला कर्म चुकलं नाही, श्रावणाची हत्या घडली आणि त्याचा परिणाम राजा दशरथाला ते कर्म भोगावं लागलं. कुणाचंही असू द्या, देव असला काय, देवाचा बाप असला काय, देवाची आई असली काय, हा कर्म चुकत नाही. काय एक प्रसंग सांगितला जातो, भगवान कृष्ण परमात्म्याचा गोकुळामध्ये अवतार होतो, म्हणलं नाही का. आणि वसुदेव ज्या वेळेला महाराज भगवंताला नेऊन सोडतात गोकुळामध्ये, गोकुळामध्ये भगवान परमात्मा लहानचे मोठे होत आहेत. आपल्याला सगळ्यांना कल्पना आहे, अनेक राक्षसाचा नायनाट होतो. संदीपानी ऋषीच्या आश्रमामध्ये शिकण्यासाठी जातात आणि शेवटी कंसाला मारण्यासाठी म्हणलो नाही का मथुरेला जातात. तेव्हा देवकी मातेची भेट होते आणि माय लेकर कडकडून मिठी मारतात. डोळ्यात अश्रूच्या धारा होत्या. देवकी माता रडत होती, कान्हा अरे मी तुला जन्माला घातलं, पण या जगातली मी किती अभागी आई असेल कान्हा. तुला जन्माला घातलं पण आई म्हणून मी तुझं काही संगोपन केलं नाही. पण खरं सांगू कृष्णा, तू जेवढ्या लीला करत होता त्या लीला मात्र मी रोज ऐकत होते. मग देवकीने एक एक विचारायला सुरुवात केली, तू पुतणीला मारलं खरं आहे का? म्हटले हो आई. तू अनेक राक्षसांचा नायनाट केला खरं आहे का? म्हटले हो आई. तू संदीपानी ऋषीच्या आश्रमामध्ये शिकण्यासाठी गेलाय का? खरं आहे का? म्हटले हो आई. मग त्यांचा मेलेला मुलगा गुरु माईला गुरुदक्षिणा म्हणून परत आणून दिला खरं आहे का? म्हटले हो आई. मग देवकी माता हळूच म्हणते, कान्हा
सहाई मारित दुराचारी. या कंसानं माझे 6 मुलं मारले. ना माझी मुलं मला परत आणून दे ना, मी तुझी सख्खी आई आहे. ऐका मी पुन्हाच सांगतो तुम्हाला, हे देवाच्या आईचं सांगतो. देवकी माता वशिला लावते कोणाकडं? कृष्णाकडं. म्हणले काना अगं मी ऐकलं त्यांचा मेलेला मुलगा गुरुदक्षिण म्हणून गुरुमाईला जर परत आणून दिला असेल तर या कंसानं या दुष्टानं माझे 6 मुलं मारले, माझी मुलं मला परत आणून दे ना. त्यावेळेला भगवान म्हणतात आई आई तेवढं सोडून बोल. देवकी माता म्हणते कृष्णा तू लोक दार्जिने का रे? झोपले काय? तू लोक दार्जिने आहे का? तुम्हाला कळत की नाही लोक दार्जिने? एखाद्या बाईचा मुलगा वायरमन असा, हे सगळ्या गावाचं वायरिंग फिटिंग करत, त्याच्या घरातली वायर अशी मोकळी खेळत. शेजारची बाई येते मावशी आणि तुमचा मुलगा वायरमन नाही. मग हे घरात वायर कोण मोकळी खेळते? ती होती ती तसाच लोक धार्जी नाही. मग कृष्णा तू लोक धार्जी नाही का? भगवान म्हणतात आई तू विचारलं म्हणून सांगतो हे शक्य होणार नाही, पण आता विचारलं म्हणून सांगतो हे तुझं पाप आहे, तुझा भोग आहे. मागच्या जन्मामध्ये तू तुझ्या सवती मास्ताना पोटी तुझ्या सवतीचे 6 मुलं मारले, म्हणून या कंसानं तुझी 6 मुलं मारली. मग देवकी माता म्हणते असं घरे काय का महाराज. खरं म्हणजे जे काही दुःख येते की नाही त्याला कारण आपणच असतो. तुम्ही बारके नाही का जरा, पण उगं माणसं देवाला नाव ठेवतात. कदाचित मला असं वाटतं ती तुमच्या बुद्धीची क्यू येते हे की नाही. काय संबंध आहे देवाला नाव ठेवायचा? तुमच्या गावचं नाही माहिती मला वाडीचं, पण आमच्या गावाला बरेच पोरं बऱ्याच दिवसाची नवरदेवी झोपल्या का काय काय कळा. आमच्या गावाला बरेच पोरं बऱ्याच दिवसाची नवरदेवी टेम्पो भर सापडते बा. मला उशिरा लावते म्हणून मला माहिती ती होती. तुम्ही लांब लांब फिरता लक्ष राहू द्या. नच कळलं मला सांगायचं काय माझं याच्यात देवाचा दोष आहे का? आहे मला विचारायचं. शिकलेली लोक आहेत माझ्या पुढं, याच्यात देवाचा दोष नाही हो. आपण सगळ्यांनी मिळून काही काळापूर्वी अखंड समाजानं केलेले फार मोठा भयंकर पाप आहे. तुम्हाला मान्य आहे का? हे काय आहे? पाप आहे की मुलगी गर्भात असताना आपण तिची हत्या करत होतो ना, त्याचा हा परिणाम आहे. बरेच लोक महाराज त्याच्यामुळे व्यसनाधीन झाले आहे की नाही. मी आता दवाखान्यात गेलो, एक पोरग तर ते औषध घेऊन आलो रोग घेऊन. त्याच्या बापानं मला ओळखलं, इकडे यांच्या गावाकडे होतं म्हणलं पडेल सिस्टम वाले त्यांच्याच गाव. मला वाटतं का त्यांच्याच गावचं काय का बाबा तुमच्याच गाव बरोबर आहे का? तुमच्याच गावचं यांच्या गावाचं पेशंट मला भेटलं. त्याचे वडील मला ओळखलं, ते म्हणजे शिंदे महाराज का? म्हणलं हो. म्हणलं तुम्ही? म्हणले असा. म्हणलं बरं काय झालं? औषध पिलं. तुम्हाला का बरं? लगानात व्हायला. काय मला काय सांगायचंय, याला देवाला जबाबदार ठरू नका एवढंच माझं म्हणणं आहे. याला जबाबदार आपलं कर्म आहे. आपल्या कर्मानुसार प्रत्येकाच्या जीवनामध्ये. आता आमच्या महिला मंडळी इथं बसलेला आहे, वेळ कमी म्हणलो नाही का. उगं कधी कधी त्यांच्या गप्पा ऐका. एखाद्या घरी वाईट घटना घडली ना, ते भेटायला जातात, त्यांचे गप्पा ऐका. त्यांनी पहा ना असं व्हायला पाहिजे होतं का, आता पुढे बरं झालं होतं, आता पुढे जरा चांगलं वाटत होतं, आता तर पुढे प्यायची सोडली होती, आता पुढे बरं वाटत होतं, गोकुळासारखं वाटत होतं, असं व्हायला पाहिजे होतं का. दुसरी तिथून काही माहिती आहे का, देव काय खाण्यात आहे. माणसं महाराज चांगलं झालं की स्वतःकडे घेतात, आणि वाईट झालं की. एक माणूस पंढरपूरला गेला, त्याची इच्छा नव्हती, गावाची जीप चालली, एक शेतकरी पडले, लोक म्हणजे घ्यायला टाकून. महाराज त्याला म्हणले पंढरपूरला जायचं, तो म्हणला आलो असतो पण मी काय तुमच्या पार्टीचा. अरे अरे देवाच्या दर्शनाला जायचं, तिथं पार्टीचा काही संबंध नाही. तो मला आलो असतो राव, पण काय करता पैसे लय हुशार, त्याला माहिती आता येणार मला पैसे.
बसला गाडीमध्ये. पंढरपूरला गेलं, चंद्रभागेचं स्नान केलं, पांडुरंगाच्या दर्शन बारी लागलं. त्यानं घरी फोन केला बायकोला, काय चाललं, कसं काय चाललं, बरं आहे का? बायको म्हणे जे आहे ते बरं आहे. तो म्हणा नक्की काहीतरी भानगड आहे. तो म्हणा पटकन सांगितलं तर मी असाच घरी येईल. ती म्हणे काही नाही झालं, तुम्ही गाडीत बसताना मला सांगितलं लाईटचा आकडा काढून ठेव. माय काय ध्यानात राहिलं, लाईट आली, मी बसली टीव्ही पाहत, वायरमन आला, आकडा पकड 10,000चं दंड झालं. तो तसाच घरी आला, अजून नाही गेला. अजिबात पंढरपूरला जायचं नाही मला. पंढरपूरला गेलो याच्या आकडा काय संबंध आहे? माणसं मला देवाला जाऊ ठेवतात. जे दुःख आपल्या जीवनामध्ये येतं ना, याचं कारण आहे. केवढं मोठं दुःख आलं तरी महाराज सांगतात त्यानं दास्यत्वानं देवाची आठवण केली, देवाचं नामस्मरण केलं, निश्चित परमात्मा कृपा केल्याशिवाय राहत नाही. आता ऐका, कोणत्याही कठीण परिस्थितीमध्ये माणसाची श्रद्धा दुभंगता कामा नये, विभक्त होता कामा नये. त्याला भक्त असं म्हणतात. कळलं तर बरं होईल. ऐका, त्याला भक्त असं म्हणतात. बघा तुम्ही, कोरोनाच्या काळामध्ये काही अतिशहाण्याला डॉक्टरनं सांगितलं होतं, तुम्हाला जर जगायचं असेल तर तुम्हाला का, तुम्हाला जर जगायचं असेल तर तुम्हाला खावा लागेल. काही माळा काढून टाकला. याला भक्त म्हणते काय? ऐका, त्याला भक्त म्हणता येणार नाही. सुदाम देवाची परिस्थिती 2 मिनिटासाठी डोळ्यापुढे आणा. पोटात लेकरूपाचे आणि अशाही परिस्थितीमध्ये सुदामदेव देवाला विसरले नाही. लक्षात ठेवा, अशा परिस्थितीत एक बातमी कानावर आली आणि एवढा आनंद सुदामदेवाला झाला. सुदामदेव पत्नीला सांगायले, तुला कळलं का काय झालं? गल्यानं राजा पत्नीला सांगितलं, तुला कळालं का माझा मित्र द्वारकेचा राजा झाला? ती म्हणले, अहो पोटात अन्नाचं कन्या लेकरांना उकळता उपाशी झोपले. देव तुमचा मित्र झाला, भेटायला जा. सुदामदेव नीती सांगतात, देवाकडे, गुरुकडे, संताकडे जे काही हातानं जायचं नाही, काहीतरी दिलं पाहिजे. 4 घरची उष्णी पोहे मागून आणली, फाटक्या वसामध्ये बांधली. कथाभाग तुम्हाला सगळ्याला माहिती आहे. सुदामदेव द्वारकेला जातात. द्वारपालांना सांगतात, तुमचा राजा आहे ना, त्याला जाऊन सांगा तुझा बाल मित्र सुदामा आला. एक द्वारपाल आतमध्ये गेला तेव्हा आपल्या नगरीत असा गरीब माणूस आला. अंगावर फाटकी कपडे आहे, पायात चप्पल नाही, शरीर कृष बनलेलं आहे. आणि तो म्हणतोय तुमचा मित्र आहे. देवाने विचारलं, नाव नाही विचारलं का? बतावत आपला नाम सुदामा. सुदाम शब्द ऐकला, देवाला श्वासाचा खाली उडी फेकली. धावत धावत गेले, कडकडून मिठी मारली. एवढा आनंद झाला. राज सिंहासनावरती सुदाम देवाला बसवलं. जगाचा बाप आहे. सुदाम देवाच्या पायथ्याशी बसला. माझे गुरुवारी बाबा सांगायचे, जगाचा बाप आहे. सुदाम देवाच्या पायथ्याशी बसला आणि जगाचा बाप ढसा ढसा रडायला लागला. एवढा रडला. आज भगवान परमात्म्यानं सुदाम्याची पूजा करत असताना ती पूजा बाहेरच्या पाण्यानं केली नाही. भगवान एवढा रडला. देखी सुदामजी की दीन दशा, करुणा करके रोए. पानी परात को हाथ छियो नहीं, नैनन के मेरी से पग धोए. डोळ्यातले असून भगवंतानं सुदामाचे पाय धुतले. गंध लावण्याकरता कपाला हात लावला. दरिद्रीची रेषा पुसली गेली. पुढचा आहे का? मुष्टीभर पोह्यासाठी गाव सुवर्णाचा दिला गा. सोन्याचा गाव परमात्म्यानं सुदाम देवाला देऊन टाकला. याला म्हणतात महाराज दाशी आठवावा हरी. दासत्वाला भक्ती केली. महाराज काय करतो देव?
दुसऱ्या चरणापर्यंत आपण आलो. एकदा मोठ्या प्रेमाने हाताने टाळी वाजवायची, पांडुरंगाचं भजन करायचं. अभंग छोटासा आहे, 4 चरणाचा. त्यातल्या फक्त आणि फक्त एका चरणाचा विचार आपण केला. दुसऱ्या चरणापर्यंत आलो. कीर्तनाची वेळ होती आपली 9 ते 9 ते आता 8 गेलं की समजा आपला टाइम संपला. जवळजवळ आपली कीर्तनाची वेळ संपत आलेली आहे, है की नाही. कमी वेळेमध्ये दिग्गज मंडळी आहे, है की नाही. आता मला यांचं ऐका वाटतं म्हणल्याच्यानंतर तुम्हाला सुद्धा ऐका वाटतंच ना. पण या सगळ्या कालावधीमध्ये मी सांगितलं ना, वेळ हा कमी पडत असतो, लक्षात ठेवा. पण तरी सुद्धा आपला प्रयत्न आहे, होईल तेवढ्या लवकर आपण सेवा अगदी वेळ संपवणार आहोत. म्हणून ऐका, जगद्गुरु तुकाराम महाराज सांगतात, कितीही मोठं संकट आलं तरी माणसाने या जगामध्ये परमात्म्याचं नामस्मरण केलं पाहिजे. काय होतंय मग, तू होऊ निदीक्षिण आड घाली सुदर्शन, परमात्मा आपलं रक्षण करत असतो. मी प्रथमतः तुम्हाला सुदामदेवाचं चरित्र तुमच्या डोळ्यासमोर ठेवलं. आमच्या महिला मंडळी करता जागी गणी काय माहिती नाही, एवढं मला काय दिसत नाही, बरोबर आहे. पण पंढरपुरामध्ये नामदेव महाराजांची दासी रमेश पाटील चोरमारे ना, आजची ही कीर्तनाची सेवा त्यांच्याकरता टाइम होता. ही शाल घरी जायची माग होती, आता काढीतच मी आता जेवण आल्यानंतर त्यांची भेट झाली. आमचे दुसरे दादा होते, मला आता नाव नाही सांगते ना, परंतु त्यांनी सांगितलं की आजचे जे यजमान तुमचे आहेत ते रमेश पाटील आहेत. खरं म्हणजे त्यांनाही धन्यवाद द्यावे लागेल. या सप्ताहामध्ये 1-1, 2-2, 3-3, 4-4 यजमान घेतलेले आहेत आणि अत्यंत सुंदर या सप्ताहाचं. खरं म्हणजे आजचा हा दुसरा दिवस आहे, एक नाही. म्हणजे ही 2 नंबरची सेवा माझ्याकडे आलेली आहे. म्हणजे आजचा माझा कितवा नंबर लागला,
म्हणजे कितवा नंबरचा म्हणून काही नका म्हणून म्हणजे दुसऱ्या दिवशीची सेवा माझ्याकडे आली एवढंच म्हणायचं विठ्ठल मग तो होऊन दीक्षित हार घाली सुदर्शन. परमात्मा आपलं रक्षण करतो. पंढरपूरमध्ये पहिला म्हणलं नामदेव महाराजांची दासी काय ना 2 मिनिटासाठी सांग. जनाबाई. जनाबाई जात्यावरती गाणे म्हणायचे. काय म्हणायचे? महिला मंडळ तुमच्याकरता सांगतो. जात्यावरती गाणे म्हणायचे. जुन्या काळामध्ये जातं होतं जातं हे की नाही. आता नाही राहिलं गिरणी आल्या जातं हे की नाही. जुन्या काळामध्ये जातं होतं त्याचं नाव होतं जातं ते गेलं. काही आता कळण काही सकाळी कळण त्याचं नाव होतं जातं ते गेलं. पण जातेवरती गाणे म्हणायचे हे की नाही. फार सुंदर. पहाटच्या वेळेला चालायचं. मला हे आठवतं लहानपणामध्ये. आता नाही राहिलं. आता जातं नाही राहिलं गाणे नाही राहिले हे की नाही. जे गाणे आले ते देवाचे नाही राहिले. गाण्याला काय गाणे कमी होतात हे की नाही. परंतु ते गाणे पहिल्यासारखे नाही. जुन्या काळात गाणे होते महाराज पण देव त्या गाण्यावरती जनाबाईला धरून लागायला यायचे हे काय. आता काही तसं राहिलेलं नाही. आता तर काही ऐकायला येतं महाराज आमच्या माता माऊलीचा आवाज एवढा सुंदर आहे. हा रडायचं असलं तरी एका स्वरात रडतात त्या बेसुर. लक्षात आलं. एका स्वरात महिला मंडळीची काही इतकी असते महाराज. आपल्यासारखं नाही. त्यांच्यातून आपल्यातलाही मोठा फरक आहे. आपला आवाज आणि त्यांचा आवाज. रडायचं जरी असलं तरी ते एका स्वरात रडतात महाराज. आपल्याला रडायचं जरी म्हणलं ना तुम्हाला सांगतो लवकर मेळ लागत लवकर सूर लागत. सूर लागला पाहिजे नेमकी आहे की नाही. आमचं माता माऊलीची खरं म्हणजे महिला मंडळीची फक्त एक 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 वाईट आहे. जे म्हणतात ना त्याचा अर्थ त्यांना कळत नाही हे वाईट आहे. बाकी सगळं चांगलं आहे. स्वरात आहे तालात आहे पण जे म्हणतात त्याचा अर्थ कळत नाही. एक बाई गाणं म्हणत होती. गिरणीवाला दादा काय बघत वळून तुळजापूरला जायचं मला द्या की कळून. ते गिरणीवाल्या त्यांच्या आईचं काय सांग. दुसरी तिला सूर लावते. तिळपिटू पिवाल्या भांगाला आंबाची नजर शिंगाऱ्या बोकळा. मला सांगा तुम्ही पुरून तयार करते पुरून त्या बोकळ्याचा काहीच अवघड आहे. आता गाणे आले पण ते देवाचे नाही. जनाबाई जातेवरती गाणे म्हणायचे. भगवान जाऊ लागायला यायचा. एक प्रसंग असा आला. पहाटची वेळ झाली. मंदिरामध्ये पुजारी आले. जनाबाई पहाटची वेळ आहे. मग जनाबाई बोलते देवा 4 वाजले मंदिरात पुजारी आले फॉलो कर. देवानं गडबड सर्व नवरत्नाचा शालू हार तिथं विसरली. जनाबाईची गोधडी घेतली आणि विटेवर जाऊन उभे राहिले. पुजारी आम पाहिलं शालू नाही हार नाही. ही गोधडी कोण आहे. त्या गोधडीवर शोध लागला. ही गोधडी जनाबाईची. सगळे लोक पंढरपूरला जनाबाईचे. तिथं पाहिलं तर तिथं शालू सापडला हार सापडला सापडला सापडला. अरे वा भजनी काय टाळ वाजित्या का भजन म्हणत्या तेव्हाच हात करून आणला. आता जनाबाई म्हणे तुम्हाला येड्या सांगून काय फायदा नाही. तूच माझ्या घरी आला पण आता माझ्या दुसरे म्हणे पाहता काय एवढी मोठी शिक्षा हिला डायरेक्ट सोळावर देऊन टाका. तुझी शेवटची इच्छा काय. तिनं सांगितलं काही नाही. ज्याच्यामुळे मला मरायची वेळ आली एकदा त्याचा तोंड पावलं. जनाबाई पांडुरंगाच्या मंदिरामध्ये गेली. देवाच्या समोर उभं राहिली. देवाला भांडायला लागली. देवा तूच माझ्या घरी आला. तूच हार उचलून राहिला. आळ माझ्यावर येतोय. असला जर कधी चांगल्या खऱ्या वारकऱ्यावर जर आरोप आला तुझे सप्ते बंद पडायला जास्त वेळ लागणार. जनाबाई देवाला भांडायला लागते आणि देव हसत होता. महाराज लोक ऐकून घेत नव्हते. जनाबाईला राग आला. जनाबाई देवाला म्हणते देवा तुझ्या दरबारामध्ये न्याय नाही. तुझ्या दरबारात न्याय. लोक म्हणत होते गल्लीतल्या बाया बोलत होत्या देव खऱ्याचा नाही. मला आत्ता का आला तो खऱ्याचा नाही. जनाबाई देवाला भांडायला लागली. देवा तुझ्या दरबारामध्ये न्याय नाही. धुंद झाला तुझा दरबार
दिवाणाचा अपमान केला चोरट्याचा बहुमान वाढविला धुंद झाला या शब्दाली जास्त वेळ चालत नसतात हा ना मी इकडे धासनाबादला विट्याला आलतो आणि असंच काहीतरी म्हणत होतो असंच काहीतरी झालं ऐक ज्या सोळावर द्यायचं त्या सोळाचं पाणी झालं आणि मग कबीर महाराजांनी सांगितलं ही दासी नाही ये तो सब संतो की काशी आहे लक्षात ठेवा दासत्वानं भक्ती करत असेल तर मग तो होणे दीक्षिल आड घाले सुदर्शन नामाच्या चिंतने 12 वाटा पळती विघ्ने परमात्म्याच्या महाराज नामचिंतनानं येणारी विघ्न अनेक वाटानं निघून जात असतात आतापर्यंत असे अनेक भक्त झाले की ज्यांच्या जीवनावरती अनेक असे संकट आले पण भगवंताच्या नामस्मरणानं ती संकट दूर झाली असे आतापर्यंत भरपूर पुरावे आपण नेहमीच कीर्तन ऐकत असतो या सगळ्या गोष्टी तुम्हाला माहिती आहे आणि म्हणून आजच्या प्रसंगाला आजच्या दिवसाला हा अभंग माझ्या डोळ्यासमोर आला तसा काही ठराविक असा काही उद्देश नव्हता पण या गावामध्ये गणपतीचं सुद्धा मंदिर आहे अधिष्ठान आहे बरोबर आहे ना असं पत्रिकेत मी पाहिलं आणि मग डोक्यात आलं की गणपती बाप्पा सुख करता दुःख हरता हे की नाही जे गणपतीचं अधिष्ठान आहे ते दैवत सुद्धा दुःखाचं हरण करणार आहे सुखाची प्राप्ती करून देणार आहे आणि म्हणून आपल्या जीवनातलं दुःख संकट समस्या निवारण झालं पाहिजे असं अधिष्ठान आपल्या गावाला आहे आणि म्हणून आपण नेहमी त्यांचं स्मरण केलं पाहिजे आपण म्हणत असतो वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्व कार्येषु सर्वदा हे की नाही आपले संकट जावं असं वाटत असेल ना तो भगवंताचं नाम आहे तयाच्या चिंतने निरसेल संकट तराल दुर्गट भवसिंधू असं एक थोडासा विषय माझ्या डोळ्यासमोर आला आणि हा अभंग माझ्या डोळ्यासमोर आला यातलं तिसरं चरण आहे नामाच्या चिंतने 12 वाटा पळती विघ्ने अनेक वाटांना महाराज दुःख निघून जातात संकट निघून जातात असं अधिष्ठात्र दैवत आपल्याकडे आहे ज्या दैवताची पूजा केल्याच्या नंतर गणरायाची पूजा केल्याच्या नंतर महाराज कोणतेही संकट नाहीसं होत असतं ऐका ना मला असं वाटतं ज्ञानोबराने सुद्धा याचा विस्तार फार सुंदर केलेला आहे त्रिगुण त्रिपुरी वेडीला जीवत्व दुर्गे लाडीला तो शंभूने सोडविला तुझिया तुपे भगवान शंकर गणपती यांचं काय नातं होतं गणपतीचे वडील कोण भगवान शंकर पण असं असताना सुद्धा त्रिपुरासुराचा वध करण्यासाठी नाश होत नाही म्हणून भगवान शंकर पहिल्यांदा गणरायाची स्तुती करतायत गणेशाची प्रार्थना करतायत आणि मग त्याचा वध होतोय असं ज्ञानोबराय ज्ञानेश्वरी मध्ये भाष्य करतायत म्हणून सांगतो तुम्हाला नामाच्या चिंतने 12 वाटा पळती विघ्ने भगवंताचं नामस्मरण केलं तर महाराज सांगतात जीवनातले संकट दुःख समस्या जात असते अर्थात हे सगळं त्यावेळेला घडणार आहे आपण देवाचं नामस्मरण दास्यत्वानं सतत करत असेल तर पण ते करत असताना त्याच्यासाठी काही आचारसंहिता आहे ती कसं केलं पाहिजे Thank you.
अत्यंत सुंदर. खरं म्हणजे महाराष्ट्रातला तुमच्या परिसरातला एक बुलंद आवाज आहे. चिंग्या महाराज, गारेकर महाराज, अमोल महाराज, तुकाराम महाराज, एवढी सगळी मंडळी दिग्गज आहे. एवढ्या याच्यामध्ये कधी वेळ जाणार आहे ते सुद्धा आपल्याला कळणार नाही, नाही का नाही? तुम्ही सगळे ऐकताय, पण मला असं वाटतं घड्याळ आपलं काही ऐकत नाही. आपली वेळ कीर्तनाची संपलेली आहे. तुकोबराय सांगतात, तुका म्हणे प्राण करा देवाशी अर्पण. याचा अर्थ होतो की जितकं प्रेम माणसाचं आपल्या प्राणावरती आहे तेवढं प्रेम माणसाचं कुणावर नाही, बरं का? हिमंडवून ऐका. जितकं प्रेम माणूस स्वतःच्या प्राणावर करतो तितकं प्रेम माणूस स्वतःच्या शरीरावर सुद्धा करत नाही. हे वाक्य ध्यानात ठेवा. चोर आल्याच्या नंतर महाराज हे की नाही, जेव्हा वेळ पडते त्यावेळेला माणूस वाचवण्यासाठी प्रयत्न करतो. ऐका झालं हे की नाही? प्राण किंवा दवाखान्यात अनुभव आहे. डॉक्टर कधी कधी सांगत असतात की तुमचा पाय काढावा लागेल, हात काढावा लागेल. त्यावेळेला माणूस काय म्हणत असो, काढला तरी चालेल पण मी वाचलो पाहिजे. याचा अर्थ असा आहे की सगळ्यात जास्त प्रेम आपलं प्राणावरती आहे तेवढं प्रेम आपलं देवावरती असलं पाहिजे, असा तुकोबा यांचा सांगण्याचा प्रयास आहे. ही भक्तीची एक आचारसंहिता आहे. एवढं प्रेम, एवढा विश्वास, एवढी श्रद्धा ही भगवंताच्या भजनावरती आपल्याला आपल्या उपासनेवरती असली पाहिजे. तुकोबाची भाषा आहे, तुका म्हणे प्राण करा देवाशी अर्पण. किती प्रेम असलं पाहिजे. मला डोळ्यासमोर येत आहे की तुमच्यातले माझ्यातले काही महाराज जवान या देशाच्या रक्षणासाठी जात आहेत, है की नाही? प्रेमाची भाषा खरं म्हणजे तरुण पोरं नीट ऐका की त्यांना विचारली पाहिजे. आम्ही रोज कीर्तनामध्ये सांगत असतो, प्रेम 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 या गोष्टीचा जर विचार करायला गेलो, तुम्ही आम्ही ज्याला प्रेम समजतो तो 100% महाराज गैरसमज आहे. लक्षात आलं की नाही? मला तर फार राग येतो. एखादं जर म्हणलं ना माझं तुमच्यावर फार प्रेम आहे, असं ठरवून घ्यायचं हे 1 नंबरचं लाभ आहे. त्याचं कारण आहे महाराज, प्रेम असं बोलण्यानं होत नसतं.
ते कृतीतनं बाहेर पडत असतं. विठाला विठाला आपले जे जवान आहे देशाचे, महाराज या देशाच्या रक्षणासाठी, मातृभूमीसाठी आणि या भारत देशासाठी. झालं माझं कीर्तन 1 मिनिटामध्ये. महाराज समोर अतिरेकी डोळ्यांना दिसत आहे, त्यांच्या हातात बंदूक आहे, आपल्याला गोळ्या लागणार आहे ही माहिती आहे, यांना आपण मरणार आहे हे सुद्धा माहिती आहे. मला मरायचं नाही, मला जगायचं आहे. माझ्या पश्चात माझी आई आहे, माझे बाप आहे, माझी मुलं आहे, माझी पत्नी आहे, माझं गाव आहे, माझे मित्र आहे. मरायची इच्छा नाही, जगायची इच्छा आहे. असं असताना सुद्धा समोर ज्या वेळेला अतिरेकी येतोय त्यावेळेला यातलं कुणीही न दिसता त्याला फक्त एकच दिसत असतं की माझ्या भारत मातेचं, माझ्या मातृभूमीचं रक्षण करण्यासाठी मेलो तरी चालेल, पण मी मागे वळून पाहणार नाही. महाराज याला म्हणतात भारतीय जवान. मरतात या देशाकरता. कधीतरी याचंही भान आपण ठेवलं पाहिजे की ही लोक जातात ते आपल्यासाठी. कर चले हम फिदा जाने तन साथियों अब तुम्हारे हवाले वतन साथियों. मी कशा करता सांगतोय, आपलं प्रेम देशावर किती आहे, प्राण गेला तरी चालेल, पण आम्ही माघारी फिरणार नाही. भगवान महाराज, चिल्या महाराज, उमेश महाराज एकदा जोरदार सगळ्यांनी टाळी वाजवा. टाळी एवढी काही जोरदार नाही की ते पुन्हा तुमच्या गावाला यावं आहे की नाही. मनापासून एवढे मोठे रत्न आहेत महाराज. खरं म्हणजे नुसते कीर्तन करावर कीर्तन कधीच नसतं बरं का, ध्यानात ठेवा. ही सगळी मंडळी
पहिलं तरी नव्हतं सगळं, पण आताच्या काळामध्ये एवढं सुंदर आपल्याला ऐकायला भेटतंय, हे आपल्या सगळ्यांचं परम भाग्य आहे. आणि त्यातल्या त्यात महाराज मंडळीला तर एकदमच सोपं झालेलं आहे, हे की नाही. एखाद्या महाराजाला गायन जरी येत नसेल तरी महाराज यांच्या कृपेने ते गायन सुद्धा झाकलं जातं. असे अनेक मंडळी आहेत, त्यामुळे ते गायक सुद्धा बरोबर ठेवतात. विठाल विठाल म्हणजे आमच्यातले तुम्हाला एवढं नाही सांगायला पाहिजे, पण तुम्ही मी तुमच्या म्हणून तुम्हाला सांगतो का ऐका. अभंगाचा सारांश दुःख वजा झालं पाहिजे, सुख मिळालं पाहिजे, आपला अट्टहास ज्ञानोबरा विश्वात्मक प्रार्थना करतायत. किंबहुना सर्व सुखी पुरवणी गेलो की भजतो आदिपुरुषा खंडित ज्ञानेश्वर. खरं म्हणजे मी माझं स्वतःचं परम भाग्य समजतो आणि आपल्या सगळ्या गावकरी मंडळीला मनापासून कोटी कोटी धन्यवाद देतो याच्याकरता की भगवान महाराज इथं अजून एक पत्रिका आहे जी काही दिवसापूर्वी छापलेली आहे, त्याच्यात मी नाही लक्षात आलं नाही. पण खरं म्हणजे माझे जिवलग मित्र आहेत, या परिसराची शान आहे आणि महाराष्ट्राची बुलंद तोफ आहेत संतोषजी महाराज आढळणे. आपल्याला त्यांचं गाव जवळ आहे. खरं म्हणजे मला महाराजांचाच फोन आला, म्हणजे बाबा एक सेवा आहे, माझ्या जागेवर तुम्ही जाता का? म्हणलं तसं काय अडचण नाही, मी जातो. केलं का काय केलं म्हणलं हरकत नाही, दाते आहेत म्हणजे नंतर येतो आहे का नाही. आणि गावकऱ्यांचे बरेच फोन आले, तुम्ही नक्की येणार का, नक्की येणार का, नक्की येणार का? म्हणजे नक्की येणार, घरी बसून काय माझं कामच येते, मी आलो पाहिजे. म्हणून सगळ्यांना मनापासून धन्यवाद. आज बाबांचं कीर्तन होतं, पण महाराज ते प्रारब्धानं मारुतरायानं गणरायानं ते आज माझ्याकडे दिलं असेल की तुम्हाला ऐकून घ्यावं लागलं, मला माहिती नाही, पण अंतःकरणातून भरपूरसा प्रयत्न केला की आपण या सेवेचा आनंद घेता यावा. आणि मला खरंच आनंद वाटला. पुन्हा एकदा आमचे चिल्या महाराज, भगवान महाराज आहे, अमोल महाराज आहे, उमेश महाराज आहे, ही दिग्गज मंडळी आहे आणि आपल्या परिसरातलं आहे. या सगळ्या लोकांचा आपण सांभाळ केला पाहिजे, यांना प्रेम दिलं पाहिजे, ते पुन्हा पुन्हा आपल्या गावामध्ये आली पाहिजे. नाहीतर शक्यतो ही मंडळी आम्ही फोन करून सुद्धा आम्हाला भेटत नाही, अशी ही अनमोल रत्न आहे. सुंदर असा साऊंड सिस्टम, परमानंद साऊंड सिस्टम रामनगरकर आमच्या तालुक्याचेच आहे, गोड असा आवाज आहे. तुम्ही सुद्धा कार्यकारी मंडळी, आजची ही सेवा रमेश पाटील, दत्तू पाटील, चोरमारे, तुम्हालाही धन्यवाद. सगळी कमिटी मंडळी, सप्ताह कमिटी मंडळ, मला काही कोणाचं नाव माहीत नाही बरं, मला मी अचानकच झालो काय कोणाचं नाव माहित नाही, माझा अंदाज आहे तुमचं नाव तुम्हाला माहिती. सगळ्यांना मनापासून धन्यवाद देतो. माझ्या बरोबर आलेले आमचे तुकारामजी महाराज राहू दे ना, त्यांचे मोठे बंधू जे सातत्यानं सावलीसारखं कायम माझ्या बरोबर असतात, ते सुद्धा एक चांगल्या प्रकारचे अतिशय सुंदर आमच्या अमोल महाराजांनी गायक आहेत. पण आज ते म्हटले ही सगळी मंडळी आहे, मी खाली बसतो. माझे जिवलग मित्र शिवराम महाराज राऊत, तेही अत्यंत सुंदर गायक आहे. दोघे सख्खे भाऊ आहेत, ते मोठे आहे आणि आमचे तुकाराम महाराज लहान आहे, पण ते या ठिकाणी उपस्थित आहे. त्यांना धन्यवाद. महिला मंडळ, तरुण वर्ग, पुरुष वर्ग, सगळ्यांना मनापासून धन्यवाद देतो. 10-5 मिनिटं तरी माझ्याकडून जास्तच झाली, त्याबद्दल अंतःकरणातून क्षमा मागतो. आणि माझ्या वाणीला याच ठिकाणी पूर्णविराम देतो. युट्यूबला भरपूर कीर्तन आहे, या ठिकाणी सुद्धा 2 चॅनलवाले आहेत, त्यांनाही धन्यवाद देतो. ही कीर्तन आपल्याला पुन्हा पुन्हा ऐकायला भेटेल, अजूनही बरीचशी कीर्तन ऐकायला भेटेल, त्यांना सुद्धा धन्यवाद. सेवेला या ठिकाणी पूर्णराम भगवान परमात्मा सर्वांचं कोट कल्याण करो. विठ्ठल जय जय.